नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रयजननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। श्री भगवानुवाच बहुनी मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन तान्यहं वेद सर्वाणि न त्वं व्यथ परंतप। तव श्रीकृष्ण म्हणे पंडसुता तो विवस्वत जय होता तै आम्ही नसो ऐसी चित्ता भ्रांती जरी तुझ। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या चतुर्थ अध्यायाचा विचार आपण करत आहोत। या अध्यायाच्या प्रारंभाला भगवान परमात्मा जो काही दुसऱ्या आणि तिसऱ्या अध्यायामध्ये ज्ञान आणि कर्मयोगाचं चिंतन अर्जुनासाठी आपण प्रतिपादन केलं आहे, हा योग अत्यंत प्राचीन आहे आणि प्राचीन असणारी या योगाची संप्रदाय परंपरा ज्ञात व्हावी किंवा या योगाचं महत्त्व आपल्या अंतःकरणामध्ये ठसावं, यासाठी भगवान अर्जुनाला सांगतात की अर्जुना, सृष्टीच्या प्रारंभ कालामध्ये हा निष्काम कर्मयोग मी सूर्याला सांगितला होता। सूर्याने आपल्या पुत्राला मनूला सांगितला, अर्थात वैवस्वत मनूला तो कथन केला। मनूने इक्ष्वाकू नावाच्या राजालाही हा योग सांगितला, कारण अध्यात्म ज्ञानाचा योग क्षत्रियाच्या अंतःकरणामध्ये स्थित झाला की त्याच्यामध्ये एका प्रकारच्या सामर्थ्य बलाचा संचार होतो आणि अध्यात्म ज्ञानाच्या सामर्थ्य संपन्न असणारा कोणताही व्यक्ती कोणत्याही विशिष्ट प्रकारच्या पदावर आरूढ झाला तो चांगल्या प्रकारचं कर्माचं आचरण करू शकतो। यासाठी कोणताही व्यक्ती विशिष्ट पदावर जर असेल तर अगोदर त्याच्या अंतःकरणामध्ये अध्यात्म ज्ञानाचा प्रवेश असलाच पाहिजे। म्हणजे कर्म करत असताना जर अनुकूलता प्रतिकूलता आली, सुखदुःखाचे प्रसंग आले, तर त्या प्रसंगाला सामोरं जायचं असेल तर अंतःकरण अत्यंत सशक्त असलं पाहिजे आणि त्या अंतःकरणाची भूमिका अध्यात्म ज्ञानाशिवाय परिपूर्ण होऊ शकत नाही। क्षत्रियाच्या ठिकाणी बलाचा संचार व्हावा याकरिता मी सूर्याला या ज्ञानाचं पहिल्यांदाच उपदेशाच्या माध्यमातून प्रतिपादन केलं आणि मग ती परंपरा बऱ्याच कालापर्यंत चालत आली। अनेक प्रकारचे राजे आणि राजे असतानाही ऋषी, त्यांना राजर्षी असं म्हणतात, त्यांनी या योगाला जाणलं, परंतु प्राचीन असणारी ही परंपरा पुष्कळसा कालावधी लोटल्यानंतर बराच कालावधी लोटल्यामुळे मध्यंतरी हा योग खंडित झाला किंवा याची संप्रदाय परंपरा विच्छिन्न झाली। श्रीमद आद्य जगद्गुरू शंकराचार्य महाराजांनी असं म्हटलं आहे की एखाद्या ज्ञानाची परंपरा किंवा संप्रदाय परंपरा जर विच्छिन्न होत असेल तर याचं मुख्य कारण काय असेल? अनुष्ठातॄणाम कामोद्भवाः। जेही कोणी या परंपरेचं अनुष्ठान करतात किंवा आचरण करतात त्या पुरुषांच्या मनामध्ये काम नावाच्या विकाराचा किंवा स्वार्थपरायण भावनेचा जर उद्भव झाला तर ती परंपरा खंडित होत असते। याचा विरुद्धार्थ काय झाला? ज्या ज्या व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये निष्काम भाव असतो किंवा ज्यांच्यामध्ये निस्वार्थ भावना असते ती परंपरा चांगल्या प्रकारे शतकानुशतके चालत असते आणि जर स्वार्थपरायण भाव आला तर त्या परंपरा खंडित होतात। व्यवहारामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला दिसतं, त्याचा विस्तार करण्याची काही जागा नाही आणि करूही नाही। महता कालेन योगो नष्टः परंतप। पण तोच प्राचीन असणारा योग मी तुला अत्यंत गोपनीय असतानासुद्धा सांगत आहे, कारण तो माझा भक्त मला शरणागत झाला आणि अत्यंत माझ्यावर प्रेम करणारा म्हणून माझा सखाही आहे। भक्तोऽसि मे सखा चेती, तो माझा सखा भक्त असल्यामुळे एतत् उत्तमं रहस्यम, अत्यंत गोपनीय असणारं रहस्यसुद्धा मी तुझ्यासमोर प्रतिपादन करत आहे। हे ऐकल्यानंतर माझ्यावर देवाचं प्रेम आहे, मी भगवंताचा भक्त आणि सखा आहे, त्यामुळे प्राचीन योग भगवंताने मला सांगावं यात अडचण नाही। पण अडचण आली पहिल्या श्लोकावर, इमं विवस्वते योगम प्रोक्तवानहमव्ययम। मी सूर्याला सांगितलं
या श्लोकावर भगवंताच्या बोलण्यावर अर्जुनाला एक शंका निर्माण झाली. सूर्याला तुम्ही सांगितलं ते या देहात सांगितलं का दुसऱ्या देहात सांगितलं? बरं, या देहामध्ये सांगितलं असं म्हणावं तर मग हा योग प्राचीन आहे असं म्हणता येणार नाही, कारण तुमच्या आणि माझ्या वयामध्ये फार अंतर नाही. या देहात जर सांगितलं असेल तर पुरातन योग असं म्हणता येणार नाही. म्हणजे या देहात सांगणं पुरातन योगाला अडचण येते. बरं, पुरातन योगाची अडचण दूर करायचं असेल तर मग तुम्हाला काय म्हणावं लागेल? मी दुसऱ्या देहात सांगितलं तरी पण अडचण येते ना. दुसऱ्या देहामध्ये सांगितलं तुम्हाला या देहामध्ये स्मरण कसं काय होतं? कारण गत जन्मातलं कोणालाही स्मरण होत नसतं. मलाच होत नाही. मला म्हणजे भक्तराज अर्जुनाला मला होण्याचा संभवच नाही, कारण मला मागच्या आठवड्यातली भाजी नाही आठवत. या कालचं काय आठवणार आहे? भक्तराज अर्जुनाचं म्हणणं असं आहे की गत जन्मातलं ज्याप्रमाणे मला स्मरण होत नाही त्याप्रमाणे तुम्हाला सुद्धा होऊ नये. याचा अर्थ काय झाला? मागच्या देहामध्ये तुम्ही नव्हते, या देहामध्ये तुम्ही आलात, म्हणून असर्वज्ञत्व आणि अनित्यत्व या प्रकारचे दोन दोष येतात. मागचा देह तुमचा वेगळा होता, तो देह आता नाही, अनित्यत्वाची शंका आहे. किंवा त्या देहातला आता स्मरण होऊ शकत नाही, असर्वज्ञत्वपणाची सुद्धा शंका आहे. म्हणून हे असर्वज्ञत्व आणि अनित्यत्व याचं निराकरण होण्यासाठी भगवान अर्जुनाला उत्तर देतात. त्यापैकी अर्जुना, मी सर्वज्ञ नाही असं तुला वाटत असेल तर जाणून घे, मी सर्वज्ञ आहे. कारण शंका विचारली आहे, अपरम भवतो जन्म परम जन्म विवस्वतः कथम एतद्विजानीयाम तो माधो प्रोक्तवानिती कथम एतद्विजानीयाम. मी हे कशा प्रकारे जाणावं की तुम्ही सूर्याला पूर्वी सांगितलं आहे, मी ऐकतो म्हणून काही पण सांगतो का? असं कदाचित अर्जुनाला म्हणायचं असेल. परमात्मा, मी ऐकतो आहे, काहीसुद्धा गप्पा मारतो असं मात्र करू नको. मी सुद्धा जाणणारा चांगला आहे. पण ते विचारत असताना हातवटी फार चांगली आहे. देवा, तुमचं माझ्यावर प्रेम आहे. उदाहरण दिलं आहे, माय आपुले याचा स्नेह करी. ज्याप्रमाणे आई आपल्या बालकावर प्रेम करते, हे निसर्गतः प्रेम स्वाभाविक आहे, यामध्ये आश्चर्य काय? तसं तुमचं माझ्यावर प्रेम आहे, यामध्ये आश्चर्य काय आहे? एखादा मुलगा एखाद्या अवयवाने न्यून जरी जन्माला आला तर आई जन्मापासून तर स्वतःच्या मृत्यूपर्यंत, म्हणजे काय, बालकाच्या जन्मापासून तर स्वतःचा देह पडेपर्यंत जसं त्या न्यून अवयव असणाऱ्या बालकाचं संगोपन करते, तसा मी अर्जुन माझ्या बोलण्यामध्ये जरी काही न्यूनता असेल तर आपण सहन करावी. देवा, पांगुळ एखादे वीजे तरी जन्मोनी जो जार साहिजे, ते बोलो काय तुझे तुझची पुढा. म्हणजे विचारला असं आहे की जर आपल्या प्रश्नामध्ये न्यूनता असेल तर पांगळ्या मुलाप्रमाणे ती सहन करावी. तुमचं माझ्यावर प्रेम आहे तर माय आपुलेचा स्नेह करी. म्हणजे भावच असे प्रगट केले दृष्टांताच्या माध्यमातून. आपली चूक बोलण्यामध्ये होऊ शकते, पण अगोदर देवाला सांगायचं की देवा, तुम्ही सहन करण्यामध्ये चतुर आहात, त्यामुळे सहन करावं. देवा, आता मला जे विचारायचं आहे ना त्यावर चांगलं लक्ष द्या. कारण पाठीमागचा मला अनुभव आहे, तुम्ही कधी कधी ऐकता पण तुमचं मनाचं मात्र माझ्याकडे लक्ष नसतं ना. दुसऱ्या अध्यायातली काल आपण ओवी सांगितली, ऐसे अर्जुन ते अवसरी मने श्रीकृष्णावधारी परी ते मना नयेची मुरारी ऐकून या. देवाने ते ऐकलं पण देवाच्या मनात नाही गेलं ते. देवा, आता तसं करू नका, निके चित्त दे. पण ते ऐकत असताना रागावू सुद्धा नाही. आणि मग प्रश्न विचारला, म्हणजे देवाला शांतही केलं, चित्त देण्याकरता प्रवृत्तही केलं. न्यूनता असेल तर पांगळ्या बालकाचं उदाहरण दिलं, प्रेम करण्यासाठी आईचं उदाहरण दिलं, आणि हे सगळे भाव व्यक्त करून मग प्रश्न विचारला की म्हणे तुम्ही मागची जी वार्ता मला सांगितली ना ती माझ्या मनाला मान्य होत नाही. तुम्ही म्हटले तव श्रीकृष्ण म्हणे पंडुसुता, हे आम्ही हाच योग आम्ही विवस्वता कथेला परी ते वार्ता बहुआ दिवसांची. हे जे तुमचं बोलणं आहे ते मला अजिबात मान्य होत नाही. कारण तो सूर्य कधीचा आहे हे आपल्या वाडवडिलांना माहिती नाही. आणि तुम्ही म्हणता की मी त्याला उपदेश केला, तर कसा केला आणि कधी केला? उपदेश कोणत्या अवस्थेमध्ये केला आणि कोणत्या कालात केला हा प्रश्न विचारला
पण ते सांगता सांगता असं म्हटलं आहे, तो सूर्य फार प्राचीन आहे आणि तुमचा सांप्रत कालाचा जन्म, म्हणून जर काल भिन्न जर असेल तर उपदेशाचा कालावधी कसं काय जुळेल, उपदेशाचा प्रकारही संभव होणार नाही. म्हणून तेव्हा सांगता येत नाही. अगाध चरित्र आहे तुमचं. नुगडता बाळपणाची फुली, जेने मी आदान विसृष्टी केली, करी गिरी धरोनी उमानिली महेंद्र महिमा. त्यामुळं तुमचं चरित्र किती अगाध आहे हेही मला सांगता येणार नाही. पण एवढं आहे की तुम्ही सूर्याला उपदेश कसा केला, कधी केला, ते माझ्या बुद्धीवर आरूढ होईल अशा प्रकारे मला सांगावं. या मागच्या 4थ्या श्लोकातून भगवंत हा सर्वज्ञ नाही आणि भगवान परमात्मा हा नित्य नाही अशा प्रकारचा भाव त्या श्लोकातून प्रगट होतो. तर भगवान म्हणतात, मी नित्य सदैव राहणार आहे आणि सर्वज्ञसुद्धा आहे, म्हणून मला सगळं कळतं, सगळ्यांचं कळतं. त्यापैकी मी सर्वज्ञ कसा आहे याचा विचार प्रस्तुत 5व्या श्लोकामध्ये आलेला आहे. भगवान उत्तर देतात. श्री भगवानुवाच बहूनी मे व्यतीतानि जन्मानि तव च अर्जुन, तानि अहम वेद सर्वाणि न त्वं व्यथ परंतप. हे अर्जुन, हे परंतप. मधुसूदन सरस्वतींनी या 2 असणाऱ्या अर्जुन आणि परंतप या 2 शब्दावर भाष्य केलं आहे. तो अर्जुन आहे, ते अर्जुन शब्दाचे 2 अर्थ होतात. ज्याचं अंतकरण अत्यंत सरळ आहे, रुजू भावाला म्हणतात आर्जव, आणि आर्जव ज्याचं अंतकरण त्याला म्हणतात अर्जुन. तो सरळ अंतकरणाचा आहे हा एक अर्थ. आणि आयुर्वेदामध्ये एक अर्जुन नावाचा वृक्ष आहे. तो वृक्ष ज्याप्रमाणे जाग्यावरच राहतो, तो हालचाल करत नाही, त्याला जड म्हणतात, तसा तो अज्ञानी आहे असा तिथला एक भाव घेतला बरं, म्हणून तुला हे कळणार नाही. दुसरा अर्थ घेतला परंतप, परांतापयती, तो शत्रूला ताप निर्माण करतो आहे. याचा अर्थ तुझ्या मनामध्ये भेद आहे ना, हा माझा मित्र, हा माझा शत्रू, असा तुझ्या मनामध्ये भाव असल्यामुळे तुलाही जाणण्याची योग्यता नाही. असे 2 संबोधनं दिले. असे त्या 2 संबोधनातले भाव मधुसूदन सरस्वतींनी समोर प्रगट केले आहे. कसं आहे म्हणे अर्जुना, तो शत्रू तापन आहे. अर्जुना मे तवच बहुनी जन्मानी व्यतीतानी. मे म्हणजे माझे आणि तव म्हणजे तुझे. तुझे आणि माझे पुष्कळ जन्म होऊन गेले आहे. बहुनी जन्मानी व्यतीतानी, पुष्कळसे जन्म तुझे आणि माझे होऊन गेले. या श्लोकावर वैकुंठवासी गुरुवरे घुलेबाबांनी एक विनोद केला होता. म्हणजे भगवंताने आपल्या जन्माचा महिमा, आपला महिना आणि अर्जुनाच्या जन्माची तारीख सांगितली. बहुनी मे महिन्यात माझा जन्म झाला आणि तव 4 जून 4 जूनला तुझा जन्म झाला अशी भगवंताने तारीख सांगितली. तसा अर्थ नाही बरं. माझा मे महिन्यात झाला आहे आणि तुझा 4 जूनला, तुझ्यापेक्षा 1 महिन्याने मी मोठा आहे असं नाही सांगायचं. आता तुम्ही हाच सांगणार भाव हे मला माहिती आहे. बहुनी मे व्यतीतानी जन्मानी तव 4 जून. तुझे आणि माझे पुष्कळ जन्म होऊन गेले. तानी अहम सर्वानी वेद. तानी म्हणजे तानी सर्वानी अहम वेद. त्या सगळ्या जन्माला मी जाणतो आहे. परंतु त्वम न व्यथ, तू कोणत्याही जन्माला जाणत नाही. भगवान परमात्मा सगळ्यांच्या सर्व प्रकारच्या जन्माला जाणतात. म्हणजे स्वतःचे किती अवतार झाले तेही जाणतात, अर्जुनाचे किती जन्म झाले तेही जाणतात. नाही, सगळ्या प्राणीमात्रांचे आतापर्यंत किती जन्म झाले हे सगळं देवाकडे आहे. एखाद्या सरकारी कार्यालयामध्ये जर आपण गेलो ना, तर त्या सरकारी कार्यालयामध्ये कागदपत्र असतात बघा सगळे. सामान्य जर आपण जमीन घेतली ना, तर आज जी जमीन आपल्या नावावर होणार आहे त्या जमिनीचं जे आता आपल्याला जास्त काही ते माहिती नाही, 7-12 उतारा वगैरे, तर त्या पाठीमागे याचे मालक कोण कोण होते त्याची यादी दिली जाते, सगळ्या प्रकारची यादी. तरी त्यासुद्धा यादीला मर्यादा आहे. म्हणजे कुठपर्यंत ते आहे त्याची मर्यादा आहे सामान्य जमिनीचा विचार केला तर. पण प्राणी मात्राचं जे काही आपण त्याला रेकॉर्ड म्हणतो ते नाही ना सांगता येणार. ते सांगता येतं फक्त भगवंताला, बाकी कोणाला नाही. आपल्या पाप पुण्याचा हिशोब जो आहे त्याचं ज्याला ताळेबंद म्हणतात, म्हणजे जमा आणि खर्च
किंवा त्याला इंग्रजीमध्ये बॅलन्स शीट म्हणतात, जमा खर्च. तर ते आपल्या पाप पुण्याचा जमा खर्च ज्याच्याकडं आहे, लिहायचं काम ज्याच्याकडं आहे. आपल्या सगळ्यांचा CA आहे चित्रगुप्त. चित्रगुप्ताला ते सगळं माहिती आहे. म्हणून ज्ञानोबांनी म्हटले बघा 10व्या अध्यायामध्ये की जगाची शुभाशुभे लिहिती, प्राणी यांच्या मानसांचा झाडा घेती. म्हणजे जगाचं शुभ आणि अशुभ आपल्या सगळ्यांचं एक प्रकारचं बॅलन्स शीट चित्रगुप्ताकडे आहे. आणि तिथं लिहिलं जातं शुभ कर्म अशुभ कर्म, खरं बोलला शुभ कर्म, लबाड अशुभ कर्म, असं ते 2 प्रकारचे भाग असतात. जगाची शुभाशुभे लिहिते, लायबिलिटीज अँड ॲसेट इंग्रजीमध्ये. तर ते मलाही ते 12वीला होतं वाणिज्य शाखेत, म्हणून ते मलाही माहिती आहे. हे जमा खर्च ते सगळं जमा असतं. चित्रगुप्ताकडे सगळ्यांचं आहे, पण चित्रगुप्ताचं सुद्धा देवाकडं आहे. सगळ्याचं सगळ्याला माहीत. म्हणून सर्वांनी वेद, मी सर्वांची सर्व प्रकारे जन्म जाणतो. त्याचं काय कारण? त्याचं कारण असं आहे, भगवान म्हणतात अनावरण शक्ती, माझ्यावर मायेची शक्ती आवरण करत नाही. अनावरण ज्ञानशक्ती प्रभावात माझं ज्ञान असं आहे की ज्या ज्ञानाला कोणी आवृत्त करू शकत नाही. म्हणून देवाला सर्वज्ञ म्हणतात. आणि तू का जाणत नाही? कारण तू परंतप, तुझ्यामध्ये राग द्वेष आहे. अयम निजहा परोवेती गणना लघुचेतसा. इथे अर्जुनाला दोष नाही द्यायचा बरं, की अर्जुनाच्या माध्यमातून सगळ्या जीवाला सांगायचं आहे की जीवाच्या ठिकाणी राग द्वेष असल्यामुळे त्याची ज्ञानशक्ती जी आहे ना ती आवृत्त होते, क्षीण होते. म्हणून आपल्याला आठवत नाही. आपलं पाठांतर केलेलं सुद्धा आपल्याला का आठवत नाही? त्याचं एक कारण आलस्यात अन्नदोषाच. आपल्या ठिकाणी जर आळस असेल, आवृत्तीचा अभाव असेल आणि सगळ्यात महत्त्वाचा अन्नदोष जर असेल ना, तर आपलं ज्ञान प्रतिबद्ध होतं. म्हणजे या जन्मातलं सुद्धा कालचं सुद्धा आपल्याला आज आठवत का नाही? अन्नदोषामुळे. ते मी असं ऐकलं एका कीर्तनकाराच्या मुखातून की श्रीमद आद्य जगद्गुरू शंकराचार्यांनी पाठ सांगायला सुरुवात करतात. ते पाठ सांगता सांगता त्यांना एक पद आठवेना. अनुष्टुप छंदातला श्लोक असेल तर 32 अक्षर असतात, त्यापैकी एका पादामध्ये 8 अक्षर, त्यांना 8 अक्षर आठवेना. मला का आठवत नाही? त्यांनी विचार केला, अरे काल आपण जेवता जेवता उडदाच्या पिठापासून तयार केलेला पापड खाल्ला होता, त्यामुळे आपल्याला आठवेना. म्हणजे एक पापडाचा घास खाल्ला तर 8 अक्षर आठवेना. आपण त्या उडदापासून तयार केलेल्या भाकरी कणाकण खातो, होतं की नाही आपलं असं. आणि त्यामुळे कसं काय आठवण? उडीद बलाला चांगला आहे, बुद्धीला मंद करणार आहे. म्हणून पहिलवान लोक उडीद खातात, म्हशीचं दूध खातात, तर ते शक्तीला चांगलं आहे पण बुद्धीला मंद करणार आहे. सोडून द्या विषय. अनेक प्रकारचे भाग असतात, का आठवत नाही त्याचे हे कारण असतात. भगवान म्हणतात माझी उपाधी माझ्या ज्ञानाला आवृत्त करत नाही, पण तुझी अविद्या नावाची उपाधी तुला आवृत्त करते, त्यामुळे तुला ते आठवत नाही. म्हणून मागे मी सूर्याला सांगितलं ते मला आजही आठवत आहे. म्हणून या बाबतीमध्ये देहांतरामध्ये जरी सांगितलं दुसऱ्या अवतारामध्ये तरी पण मला आठवू शकतं. हे तुला आठवत नाही, तुझ्यावरून माझं माप नाही. अर्जुनाने म्हटलं की नाही, मग मला कसं काय आठवत नाही? तसं तुम्हालाही आठवू नये, तसं नाही होणार. मला आठवतं, माझी माया शुद्ध सत्वात्मक माया आहे. म्हणून तर ज्ञानोबाऱ्याचं भांडण आहे ना देवाशी, कानोबा तुझी घोंगडी चांगली आम्हाशी का दिली वांगुली रे. इथं भांडण आहे रूपकाच्या माध्यमातून. तुझी घोंगडी म्हणजे शुद्ध सत्वात्मक माया, ही तुझी उपाधी आहे आणि आम्हाला दिली आहे अविद्या नावाची. तुझे मात्र षडगुण गोंडे अशा प्रकारचे ना आमची नवाठाई फाटून गेली. नवद्वारे पुरी देही ज्ञानोबाने केलेलं ते भांडण आहे. पण त्या भांडणामध्ये सुद्धा प्रेम आहे. रोषे प्रेम दोन वटे पर्यंत याचेनी असो. यावर ज्ञानोबा आता स्पष्टीकरण सांगतात. तव श्रीकृष्ण म्हणे पंडुसुता, तो विवस्वत जे होता ते आम्ही नसो ऐसे चित्ता भ्रांती जरी तुझं, तरी तुगा हे नेनसे पै जन्मे आम्हा तुम्हासे, बहुते गेली परी नस्मरसे. आपुली तू मी जेने जेने अवसरे, जे जे होणे अवतरे, ते ते समस्त ही स्मरे धनुर्धरा. म्हणून हे आघवे मागील मज आठवे, मी अज ही परिसंभवे प्रकृती योगे.
44व्या ओवीतली जी अर्धी ओवी आहे ना, ती अर्धी ओवी आणि या 3 ओव्या 3.5 ओव्याचा एकत्र विचार आहे. आणि मी अजही, तर त्यामध्ये 6व्या श्लोकाला प्रारंभ आहे. अजोपि सन्नव्ये आत्मा, मग तिथं अजही परिसंभवे प्रकृती योगे असा तो चिंतनाचा विषय. कारण म्हणोनी शब्द आला की पाठीमागची कारणं द्यावी लागतात ना. म्हणोनी हे आघवे, मागील मज आठवे. या कारणामुळे मागचं मला आठवतं. कोणत्या कारणामुळे? मग 3 ओव्या बघाव्या लागतात. असं ज्ञानेश्वरीमध्ये जर आपल्याला संबंध लावता आले तर ज्ञानेश्वरी समजायला खूप सोपी आहे. फक्त ते सर्वनाम पद ते लावता आले पाहिजे. कुठं थांबायचं आणि कुठं नाही ते लक्षात आलं. कमीत कमी 500-1000 ओव्या जर पाठात ऐकल्या तर बाकीच्या 9000 ओव्या सहज लागू शकतात. पण ते ऐकलं पाहिजे. म्हणजे कसे त्या ओव्या जोडायच्या, अन्वय कसा करायचा, श्रवणाशिवाय त्याला पर्याय नाही. श्रवणाचे मिशे बैसावे एवनी. तव म्हणजे तेव्हा. श्रीकृष्ण म्हणे जो 6 गुणांनी संपन्न आहे, श्रीकृष्ण परमात्मा म्हणे पंडुसुता, हे अर्जुना ऐक आता. कारण अर्जुनाने प्रश्न काय विचारला होता 37व्या ओळीमध्ये, जे तो विवस्वत म्हणजे काही, ऐसे हे वडिला ठाऊये नाही, तरी तोवाची केवी काही उपदेशेला, तो ऐकेचे बहुता काळाचा, आणि तू तव श्रीकृष्ण सापेचा, मनोनी गायी मातोचा विसंवाद. विसंवाद होण्याला काय कारण? कारण तो फार प्राचीन आहे आणि तो सांप्रत काळाचा आहे. तो सूर्याचा जन्म कधी झाला हे आपल्या वाडवडिलांना सुद्धा माहिती नाही. आणि तू कधी सांगितलं? तर भगवान म्हणतात तुझी अडचण हीच आहे ना, की तो सूर्य जेव्हा होता तेव्हा मी नव्हतो म्हणून अडचण आहे ना. मग ऐक आता, तसं नाही. तो विवस्वत जे होता, जेव्हा तो विवस्वान सूर्य विद्यमान होता, तरी आम्ही नसो तेव्हा मी नव्हतो. ऐसी चित्ता भ्रांती जरी तुझं, अशी तुझ्या चित्ताला भ्रांती जर असेल तर ऐक अर्जुना, तरी तू गाहिने नसे. तुझ्या चित्ताला भ्रांती आहे की जेव्हा सूर्य होता तेव्हा देव नव्हता. अरे असं आहे, सूर्य नव्हता तेव्हा मीच होतो, कारण मीच एकटा एक आहे ना. नाथ महाराजांचं एक पद आहे बघा, पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारांगणा नाही, अवघे शून्यचे होते पाही, कानोबा तेरे तेरे ते होतं. सर्वनामा सांगितलं ते सगळं. काय होतं ते तुम्ही पहा. आणि मग त्या स्वरूपाच्या ठिकाणी एक माया उपाधी निर्माण झाली. नाथानी शब्द वापरला, तिथे एक ढालगज निर्माण झाले आणि तिने पहा एवढी ख्याती केली. ती उपाधी लागल्याबरोबर मग त्या परब्रह्माला ईश भाव आला. ईश्वर भावामध्ये एकोहम बहुश्याम प्रजा येय, आणि मग एकलेन कंठेची म्हणून या येणे केले निर्माण 14 भुवने. आणखी एक 15व्या अध्यायामध्ये ओवी बघा, यदा आदित्यगतम तेजो जगत भास येते खिलम. त्यावर जेव्हा ज्ञानोबा भाष्य करतात ना, तेव्हा ज्ञानोबांची ओवी फार गोड आहे. सूर्या सगट आघवी, हे विश्वरचना जे दावी, ते दीप्ती माझी जाणावी आद्यंती आहे. सूर्याला सुद्धा दाखवणारा मी आहे. सूर्य काय जगाला दाखवतो? सूर्याच्या ठिकाणचं तेज ते माझं आहे. म्हणून सूर्याच्याही जन्माच्या अगोदर मीच होतो. तुला असं वाटतं आहे की तो ऐकीचे बहुता काळाचा आणि तू तव श्रीकृष्ण सापेचा. अरे मी आत्ता अवताराला आलो म्हणून तुला वाटतं की माझा आत्ता अवतार झाला आहे. याच्या अगोदर मी खूप वेळा अवताराला आलो आहे, म्हणून तेव्हा मी नव्हतो अशी तुझ्या चित्ताला भ्रांती वाटत असेल तर अजिबात तसं नाही. तरी तू का हे नेनसे. अर्जुना तुलाही माहिती नाही. काय माहिती नाही? पै जन्मे आम्हा तुम्हासी बहुते गेली. आम्हा तुम्हाशी जन्मे, तुझी आणि माझी पुष्कळ जन्म होऊन गेली. ते अर्जुनाकरता जन्म शब्द वापरायचा आणि देवाकरता हा जन्म शब्द न वापरता अवतार शब्द वापरायचा. पण सामान्य अर्थाने तुझे आणि माझे पुष्कळ जन्म होऊन गेले. फक्त फरक असा आहे, परी न स्मरशी आपुली तू. तुला मात्र स्वतःचे किती जन्म झाले याचं स्मरण अजिबात नाही. आणि तुमचं कसं आहे देवा? मी जेने जेने अवसरे, जे जे होणी अवतरे, ते ते समस्त स्मरे धनुर्धरा. म्हणून हे आगवे मागील मजा आठवे. तुझ्यामध्ये आणि माझ्यामधला एक फरक आहे. म्हणून जीवाने कधीही देवाची बरोबरी करू नये. काही लोक म्हणतात आम्ही कमी का, आम्ही देवाची बरोबरी करू. थोडं
जिवंत आहे तोपर्यंत ना, एकदा गेल्यावर काय आहे. आणि बरोबरी देवाची नाही करता येत. स्पर्धा कोणाशी करावी. एखादा पतंग म्हटला नाही मी अग्नीबरोबर स्पर्धा करणार, जळशील ना. पतंगादी प्यालिंगण तेथ त्याशी अचूक मरण. त्यामुळे जीवाने आपल्या मर्यादेत राहिलं पाहिजे. जीव कितीही जरी मोठा झाला, कितीही मोठा, तर कुठपर्यंत जाऊ शकतो. फक्त ब्रह्मपदापर्यंत, सत्यलोकापर्यंत. ब्रह्मेशाना परोते वाढणे नाही जीवाते. हिरण्यकश्यपूने ते तपश्चर्या केली. सध्याला चालू आहे सगळीकडे ते वातावरण. हिरण्यकश्यपूने तपश्चर्या, भगवंताचा महान अवतार झाला नृसिंहाच्या रूपामध्ये, आणि तपश्चर्या केली तर ब्रह्मदेवाला वरदान मागून घेतले आणि मला अमर करा. ते मलाच मरावं लागते, तुला कुठून मी अमर करणार आहे. वरदान असं द्या, शस्त्र नाही, अस्त्र नाही, दिवसा नाही, रात्र नाही, घरात नाही, बाहेर नाही, प्राणी नाही, पशु नाही, कोणापासूनच मला मरण येऊ नये. किंबहुना तुमच्या सृष्टीतला जोही प्राणी असेल त्याच्यापासून मला मरण येऊच नाही. ब्रह्मदेव म्हणले तथास्तु. झालं. त्याला वाटलं झालंच मी देव आता मात्र कोणी माझी बरोबरी करणार नाही. जीव किती मोठा झाला तर देवाची बरोबरी नाही ना करू शकत. आणि मग हिरण्यकश्यपूला जेव्हा पकडलं तेव्हा तो हसू लागला. तो म्हणला ब्रह्मदेवाचं मला वरदान आहे, तुम्ही मला अजिबात मारू शकणार नाही. म्हणे का? कारण ब्रह्मदेवाचं मला वरदान आहे की ब्रह्मदेवाच्या सृष्टीतला कोणताही प्राणी मला मारणार नाही. भगवान म्हणले बरोबर आहे, ब्रह्मदेवाच्या सृष्टीतला नाही ना मारणार. अरे मी ब्रह्मदेवाच्या पुढचा आहे, ब्रह्मदेव माझ्या सृष्टीतला आहे, मी ब्रह्मदेवाचा बाप आहे. याची आहे नाभी कमळी जन्मचतुरानना. म्हणून मी ब्रह्मदेवाच्या सृष्टीतला नाही, ब्रह्मदेव माझ्या सृष्टीतला आहे. बर, मग मला आकाशात नाही, पृथ्वीवर नाही, मांडीवर घेतला. दिवसा नाही, रात्र नाही, सायंकाळ. शस्त्र नाही, अस्त्र नाही, नखाने फाडला. म्हणे मनुष्याकडून नाही, पशुकडून नाही, मी बघ कसा आहे. म्हणे वरती पाहिलं तर सिंहाचं मुख आहे, संपूर्ण शरीर मानवाचं. बरोबर हिरण्यकश्यपूचा वध केला. भाव काय? जीव किती मोठा झाला देवाची बरोबरी करू शकत नाही. एक तर जीवाला आठवत नाही, जीव अल्पज्ञ आहे, अल्पशक्तिमान आहे. त्याच्यामुळे जीव कधीही देवाची बरोबरी करू शकत नाही. एक आणखीन भाव सांगून जातो. जीवाची उपाधी अविद्या आहे आणि ईश्वराची उपाधी माया आहे. म्हणून अविद्या उपाधीने संपन्न असणारा जीव मायोपाधिक ईश्वराची बरोबरी कधीच करू शकत नाही. जीव ईश्वराच्या बरोबरीचा कधीच होणार नाही. झाला तर जीव ब्रह्म होऊ शकतो, ईश्वर कधीच होऊ शकत नाही. म्हणून जीवाला ईश्वराच्या वाच्यपदाचा त्याग करून लक्षार्थामध्ये असणारं जे ब्रह्मचैतन्य आहे ते होता येतं, होऊ शकतो तो, पण ईश्वर मात्र कधी होणार नाही. म्हणून त्याची ताकदही कमी आहे. तुकोबारा म्हणतात, देवाने सगळी पृथ्वी उचलली, तुमचेनी गोनीन उचलवे. आपल्यामध्ये उचलण्याचं सामर्थ्य आहे का? देवाने स्वतःच्या मुखाने पृथ्वीला उचललं. एका करांगळीवर गोवर्धन पर्वत उचलला. 12 गाव अग्नी लागला वनवा, जळत वनवा मुखीचे प्राशीला. हे देवाचं सामर्थ्य आहे. म्हणून मी जेने जेने अवसरे, ज्या ज्या प्रसंगाला जे जे होणी अवतरे, जे जे रूपाने अवतरित होतो ते समस्त स्मरे धनुर्धरा. ते सगळ्या गोष्टी मला प्रसंगही आठवतात आणि त्या प्रसंगाचे माझे सगळे अवतार हे सगळे मला आठवतात. म्हणून हे आगवे, पुढच्या विचा संबंध आहे बरं, ते आताच ओवी वाचून घेतो. म्हणून हे आगवे मागील मज आठवे. तो म्हटला होता ना अर्जुना की 36व्या ओवीमध्ये, तरी मागील जी वार्ता तो सांगितली होती अनंता. मागची वार्ता तुम्ही सांगितली, तुम्हाला कसं काय आठवली? भगवान म्हणतात मागचं मला सगळं आठवतं. देवाला मागचं आठवतं आणि मग देव वर्तमान काळामध्ये फळ देत असतो. जेव्हा ती पुतना भगवंताला मारण्याकरता आली, ज्ञानोबारा म्हणता, तुवा सनकादिकाचे निमाने सायुज्जी सौरसुदिदला पुतने, जे विषाचे स्तनपाने मारू आली. तरीसुद्धा भगवंताने तिला विष पाजण्याच्या निमित्ताने सायुज्य मोक्ष दिला. मग शंका येऊ शकते ना, जर ती भगवंताला मारण्याकरताच आली होती तर सायुज्य कसं काय दिला? बरं, दुसरा भाव, भगवंताने ते राक्षसीन असताना स्तनपान का केलं? तर त्याचं कारण मागील मज आठवे. देवाला मागचं आठवतं
वर्तमान काळातलं देव पाहत नाही, मागचं पहिल्यांदा पाहतो. तर ते मागे असं झालं होतं, जेव्हा बलिराजाने 99 यज्ञ पूर्ण केले, 100व्या यज्ञाला प्रारंभ करणार आणि 100 यज्ञ झाले की बलिराजा स्वर्गाचे राजे होणार, हे निर्विवाद ठरलं. सगळे देव तिथपर्यंत गेले आणि सांगितलं, प्रभू काही करा पण बलिराजाला इंद्रपदावर येऊ देऊ नका. भगवान म्हणाले, जो कर्म करतो त्याला कर्माचं फळ मिळतं. बलिराजाने यज्ञ केले ना, शतमक संपत्ती स्वर्गीची, बलिराजाला मी इंद्रपदापासून आवरू शकत नाही. म्हणून आगामी काळामध्ये बलिराजा इंद्र होणार आहे. थोडासा अवकाश बाकी आहे. फार झालं तर मी बलिराजाला इंद्रपदावर येण्यापासून काही काळ थांबवू शकतो, म्हणजे मी शपथविधी लांबवू शकतो फार झालं तर, पण येण्यापासून अजिबात वाचू शकत नाही. 2.5 वर्ष वाचू शकतो जास्तीत जास्त, दुसरं काही काय करणार नाही. मग भगवान परमात्मा बटुवेश धारण करून यज्ञशाळेत गेले आणि बलिराजाला सांगितलं, मला 3 पावलं जमीन पाहिजे. ते हसलेच ना पहिल्यांदा. अहो म्हणे, पृथ्वीवर माझं राज्य आहे, सम्राट आहे मी, मला काय मागता? 3 पावलं जमीन. मागताना असं मागा की परत तुम्हाला पूर्ण आयुष्यामध्ये मागण्याची गरज नाही पडली पाहिजे. भगवान त्याच्यावर हसले. राजा, या जगामध्ये इच्छा कोणाच्या पूर्ण होतात? तुझ्या झाल्या का? सगळी पृथ्वी तुझ्या नावावर आहे, तुला वाटतं स्वर्ग मिळावा म्हणून शहाण्या माणसाने इच्छा मर्यादित ठेवाव्या. ज्याच्या इच्छा सीमित आहे तो व्यक्ती समाधानी असतो आणि ज्याच्या अनावश्यक इच्छा जास्त असतात तो व्यक्ती कायम समाधानी असतो. जगण्याकरता फार लागत नाही. ज्याच्या आवश्यकता कमी असतात ना तो कायम समाधानी. मनुष्याने अनावश्यक इच्छा जास्त वाढवून ठेवल्या जास्त, त्यामुळे त्याचं जीवन परतंत्र होऊन जातं. लागतं काय जगायला? अन्न, वस्त्र आणि निवारा, दुसरं काय लागतं? पण अनावश्यक इच्छा एवढ्या वाढवून ठेवल्या आहे फार मोठ्या प्रमाणामध्ये, त्यामुळे गोंधळा होतो आहे. म्हणून शहाण्या मनुष्याने समाधानी राहावं. 3 पावलं जमीन, आणि ते 3 पावलं जमीन मागितली. अशी अपूर्व मागणी मागणारा याचक आपल्या वडिलांसमोर आला. हे त्या बलिराजाच्या मुलीने पाहिलं. तिचं नाव रत्नमाला. तिने ते पाहिलं आणि भगवंताचं ते सौंदर्य पाहिल्याबरोबर पाहिल्या वेध लावी. बैसे जीवी जडोनी, भगवान 8 वर्षाच्या वयामध्ये आले होते ना, ते भगवंताचं कोटी कंदर्प दर्पहारी मनोहर सौंदर्य पाहिलं आणि तिच्या मनात मातृभाव जागू झाला. आणि तिला असं वाटलं, जर मला असा मुलगा प्राप्त झाला, ती उपवर झाली होती. त्याच्यामध्ये प्रेम पानाच फुटला आणि तिने विचार केला, मला जर असा मुलगा प्राप्त झाला तर मी त्या मुलाला स्तनपान करवी. तिच्या मनातला भाव भगवंताने जाणला. भगवान म्हणले, आता नाही, आगामी जन्मामध्ये तुझे मातृत्वाची इच्छा मी पूर्ण करेन. हे केव्हा झालं प्रकरण? 3 पावलं मागायच्या अगोदर. आणि मध्यंतरी बलिराजाने संकल्प सोडला आणि हा जो लहान होता तो झाला महान. आणि त्याने एका पावलात पृथ्वी, दुसऱ्या पावलात अंतरिक्ष. म्हणे, बलिराजा 3रा पाऊल कुठं ठेवायचं आता? वचन तर पूर्ण होणार नाही. ते म्हणले, मग माझ्या डोक्यावर ठेवावा. मस्तकावर पाऊल ठेवला की मग पाताळामध्ये भगवान ते बलिराजाला पाताळात घातलं. आपल्या वडिलाला पाताळात घातलं, छळ केला. त्या रत्नमालेला राग आला आणि तिने सांगितलं, असा जर कोणी याचक आला ना तर त्याला विष पाजून मारलं पाहिजे. भगवान म्हणले, तथास्तु, विष पिण्याची सुद्धा तुझी काही इच्छा आहे आगामी जन्मामध्ये पूर्ण करेल. म्हणून आगामी जन्मामध्ये त्या पुतनेच्या रूपामध्ये आलेली ती रत्नमालाच होती. मागील मज आठवे. देवाला मागचं सगळं आठवतं, म्हणून त्या पुतनेची सगळी इच्छा देवाने पूर्ण केली. का? कारण मी माया उपाधीने संपन्न आहे. परमात्मन तुम्हाला मानवी व्यक्तीप्रमाणे जन्म घेण्याकरता पाप पुण्य नाही का लागत? अजिबात लागत नाही. गुरुवारी मारुती बाबा ना या 6व्या श्लोकाचा संदर्भ देऊन एक शंका समाधान करत असतात बघा. जसं की तुका म्हणे गर्भवासी सखे घालावे आम्हासे, या अभंगावर बाबा सांगत असतात की तुकोबरायांना जन्माला येण्याकरता काम कर्म अविद्या 3 कारणं असतात. आता तुकोबराय ज्ञानदीपा असल्यामुळे अविद्या नाही. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो नेदू पाप पुण्यांगा, म्हणजे कर्म नाही, अविद्या नाही. राहिला काम, काम नाही झालो पायरी कामा. जन्माला येण्याकरता काम कर्म अविद्या ही 3 कारणं असतात आणि तुकोबरायकडे ही 3ही कारणं नाही.
आणि तरी तुकोबारा म्हणतात की गर्भवासी सुखे घालाव्या मासे. याचं उत्तर काय? याचं उत्तर तुकोबारा आहे बाबा या श्लोकाच्या संदर्भाने देत असतात. भगवंताला आहे का कामकर्म अविद्या? नाही. परमात्मा नित्यमुक्त आहे. मग नित्यमुक्त असताना जर परमात्मा अवताराला येऊ शकतो तर आम्ही जन्माला का येऊ शकत नाही? या श्लोकाचा भाव बाबा सांगत असतात आणि तो भाव इथं आहे बघा. अजोपि सन्नव्ये आत्मा भूतानामीश्वरोपि सन् प्रकृतीं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्ममायया अजः अपि सन् अव्ययात्मा भूतानां ईश्वरः अपि सन् प्रकृतीं स्वाम अधिष्ठाय संभवामी आत्ममायया. भगवान म्हणतात अर्जुना अजः अपि, अजः म्हणजे जन्मरहित असताना सुद्धा मी अवताराला येतो. अव्यय आत्मा ज्याचं स्वरूप अविनाशी आहे, अविकारी आहे, म्हणजे ज्याची ज्ञानशक्ती कधीही नष्ट होत नाही त्याला अव्यय आत्मा असं म्हणतात. असा असतानासुद्धा आणि मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत भूतानाम ईश्वरः सर्व प्राणीमात्रांचा नियामक असताना, म्हणजे देवाने 3 गोष्टी सांगितल्या. एक तर मी अविनाशी आहे, सर्वांचा नियामक आहे आणि जन्मरहित आहे. असा असतानासुद्धा आत्ममायया स्वतःच्या स्वकीय मायेच्या द्वारे त्या माझ्या प्रकृतीला अधिष्ठाय, प्रकृतीम अधिष्ठाय, माझ्या प्रकृतीला स्वतः वशीकृत्य, स्वतःच्या ताब्यात ठेवून संभवामी, मी मात्र अवताराला येतो किंवा जन्माला आल्यासारखा दिसतो. ईव शब्द आहे बरं. जणू काही परमात्मा जन्माला आले असं आहे. आता जी असणारी वैष्णवी माया सगळ्या प्राणीमात्राला आपल्या ताब्यात ठेवते ती माया देवाच्या ताब्यात आहे. म्हणून मायावी शब्दाचे 2 अर्थ. एक तर मायेच्या अधीन आणि दुसरा माया ज्याच्या अधीन. मग जीवाच्या बाबतीमध्ये जीव मायेच्या अधीन आहे आणि ईश्वराच्या बाबतीमध्ये माया त्याच्या अधीन आहे. मग आपल्या स्वतःच्या मायेला अधिष्ठाय, तिचा अंगीकार करून किंवा तिला आपल्या ताब्यामध्ये ठेवून माझ्या ज्ञानशक्तीमध्ये बिघाड न होता किंवा ती माझी ज्ञानशक्ती कोणत्याही प्रकारे प्रतिबद्ध न होता मी अवताराला येतो असं भगवंताने सांगितलं. देवाच्या अवताराला पाप आणि पुण्य लागत नाही. तो स्वतः मात्र विशिष्ट प्रकारचं एक कालावधी आला किंवा निमित्त प्रकट झालं की अवताराला येत असतो. ही त्याची लीला आहे किंवा त्याची ही एक प्रकारची क्रीडा आहे. या अर्ध्या ओळीचा आपण आत्ता विचार केला. आता पुढच्या अर्धी ओवी. म्हणून हे आघवे मागील मज आठवे, 3.5 ओव्याचा एकत्र विचार. पुढे आता या श्लोकावरचं हे भाष्य आहे. मी अजही परिसंभवे प्रकृती योगे. ज म्हणजे जन्म आणि अ म्हणजे नाही. ज्याला जन्म नाही त्याला अज असं म्हणतात. आणि मी जन्मरहित असूनसुद्धा, अजही म्हणजे अजोपी, संस्कृतमध्ये अपी म्हणतात आणि मराठीमध्ये त्याला शब्द आला अजही असा. जन्मरहित असतानासुद्धा प्रकृती योगे, माझी असणारी जी प्रकृती, प्रकृती म्हणजे काय? माया नावाची उपाधी. मायाम तु प्रकृतीम विद्यान मायिनम तु महेश्वरम. उपनिषदामध्ये हा श्लोक आला आहे. मायेलाच प्रकृती असं म्हणतात आणि ती प्रकृती किंवा माया ज्याच्या अधीन आहे त्याला मायिनम तो महेश्वरम, त्याला ईश्वर असं म्हणतात. त्या प्रकृती योगे, प्रकृतीच्या संबंधाने, योगे म्हणजे अंगीकार करून, ती उपाधी धारण करून संभवे, मी जन्माला येतो किंवा प्रगट होतो. वास्तविक सत्यम ज्ञानम अनंतम जे ब्रह्म आहे ना ते असंग आहे आणि असंग असल्यामुळे निर्विकार आहे. त्याच्या ठिकाणी जायते, अस्ति, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते आणि विनश्यती यापैकी एकही विकार नाही, कारण ते असंग आहे. पण असंग असणारं परब्रह्म जर ते पारमार्थिक सत्तेमध्ये असेल तर त्याला व्यावहारिक सत्तेतलं कार्य करता येत नाही. मग त्या असंग परब्रह्माला जर उपाधी लागली तर उपाधीच्या योगाने त्याला सगळ्या प्रकारची कर्म करता येतात. निर्गुण असेल सगुण होता येतं, निराकार असेल तर साकार होता येतं, अव्यक्त असेल तर व्यक्त होतं, अमूर्त असेल तर मूर्त होतं.
या सगळ्याला कारण काय? फक्त उपाधी. ती प्रकृती नावाची उपाधी आणि तिच्याशी योग आला, संबंध घडला किंवा ती उपाधी लागली की मग संभवे तो प्रगट होतो, अवताराला येतो. उपाधीचं हे काम आहे की जे सामान्य असतं त्याला विशेष करून दाखविते. सामान्याला विशेष कोण करते? उपाधी. उपाधीचं कामच हे आहे की सामान्य भावाला ते विशेष करते आणि विशेष करणं हाच अवतार आहे. किंवा पारमार्थिक सत्तेतून व्यावहारिक सत्तेमध्ये प्रगट होणं हाच एक प्रकारचा अवतार आहे. पण अवताराला जरी आला 3 कारणं बरं. अजही संभवे, जन्मरहित असतानासुद्धा जन्म होतो, अविकारी असतानासुद्धा होणे आणि जाण्याचा विकार होतो, आणि स्वतंत्र असतानासुद्धा कर्माच्या तावडीत आहे असं वाटतं. परस्पर विरोधी धर्म आले की नाही 2-2. जन्मरहित असेल तर जन्म होणार नाही पण होतो, स्वतंत्र आहे पारतंत्र्यात जाणार नाही पण कर्माच्या आधी नाही असं वाटतं, आणि अविकारी असतानासुद्धा होणे आणि जाण्याचा विकार दिसतो की नाही. असे विरुद्ध धर्म जर एकत्र येत असेल तर याला मध्यंतरी उपाधी मानावी लागते. उपाधीमुळे हे घडू शकतं असा त्याचा अर्थ. माझे अव्ययत्व तरी नशे, परी होणे जाणे एक दिशे, ते प्रतिबिंबे मायावशे माझ्याची ठाई. माझ्याची ठाई म्हणजे माझ्यात अधिष्ठानावर मायेला वश होऊन प्रतिबिंबे सगळ्या प्रकारच्या घटना दिसतात. रज्जू नावाचं अधिष्ठान जर मिळालं तर रज्जूच्याच ठिकाणी रज्जूच्या अज्ञानामुळे जसा सर्प प्रतीतेला येतो. हे विचार सागरातलं उदाहरण इतकं उपयोगाचं आहे, ते कायमचंच आहे. रज्जूचं अधिष्ठान असेल, रज्जू असावी लागेल ना पहिल्यांदा. रज्जूचं अधिष्ठान जर असेल, कारण कल्पित पदार्थ भासण्याकरता अधिष्ठान सत्य असावं लागतं. सत्य पदार्थ अधिष्ठान असतं त्यावर खोटे पदार्थ भासतात. व्यवहारातला रज्जू खरा आहे आणि त्या रज्जूचं अधिष्ठान मिळाल्यामुळे रज्जूच्या अज्ञानामुळे जे सर्प प्रतीतेला आला, तो सर्प कुठं प्रतीतेला येतो? रज्जूवरच. रज्जूच्या अज्ञानामुळे रज्जूवर ज्याप्रमाणे सर्पाची प्रतीती व्हावी तसं माझ्या मूळ अधिष्ठानावर मायेच्या योगामुळे माझा अवतार, जगताची प्रतीती, प्रतिबिंबे ते अनुभवाला येते आहे. पण ते जरी झालं तरी पण जसा सर्पामुळे रज्जू विषारी होत नाही किंवा त्याच्यावर मोगऱ्याची माळ भासली तर त्यामुळे तो रज्जू सुगंधित होत नाही, तसं जरी मी मायेच्या योगाने अवताराला आलो, माझं अवताराला येणं आणि निजधामाला जाणं जरी दिसलं तरी पण मूळ स्वरूपामध्ये फरक पडत नाही. म्हणून माझे अव्ययत्व, व्यय म्हणजे विकार, खर्च होणं, आणि म्हणजे नाही, ज्याच्यामध्ये बदल होत नाही, असं माझं अव्यय अविनाशी स्वरूप आहे. ते अविनाशी स्वरूप नष्ट तर होत नाही. अव्ययत्व तरी न नशे, नशे म्हणजे नाश होणं, आणि न नशे ते नाश तर काही होत नाही. म्हणजे अव्ययत्व तशाला तसं राहतानासुद्धा परी होणे जाणे एक दिशे. पण भगवंताचं होणं आणि जाणं, जन्माष्टमीला होणं आणि अवतार कार्य संपलं की निजधामाला जाणं, होणे जाणे एक दिशे. ते दिसणं कशामुळे आहे? ते मायावशे दिशे. ते प्रतिबिंबे मायावशे माझ्या ठाई. प्रतिबिंबे म्हणजे प्रतिभासतं किंवा दिसतं, आणि जे दिसतं नेमकं तसं नसतं. म्हणून तर जग फसतं आपण म्हणतो की नाही, दिसतं तसं नसतं. म्हणून हे फक्त दिसण्यापुरतं आहे. देवाचं अवताराला येणं आणि जाणं दिसण्यापुरतं आहे. तत्वता काय आहे? तत्वतः हा परमात्मा अविनाशी जो का त्यो आहे, त्याच्यामध्ये काही बदल होत नाही. आता 2 भाव सांगितल्या. जन्मरहित असतानाही संभवे आणि अव्ययत्व असतानासुद्धा होणे जाणे एक दिशे, त्याला मध्यंतरी उपाधी मानली आहे. ते प्रतिबिंबे मायावशे माझ्याची ठाई. माझी स्वतंत्रता तरी न मोडे. देव हा स्वतंत्र आहे, कोणाच्याही अधीन नाही. माझ्या स्वातंत्र्याला कोणत्याही प्रकारचा बाध येत नाही. स्वतंत्रता तरी न मोडे, अजिबात मोडत नाही. म्हणून तर मग मृत गुरुपुत्र आणला, ते माझ्या हातात आहे. स्वातंत्र्य आहे देवाचं, तो अन्यथा काही पण करू शकतो. स्वातंत्र्य अजिबात मोडत नाही. परंतु जेव्हा अवताराला येतो तेव्हा
कर्माधीन ऐसा आवडे. आवडे म्हणजे वाटणे बरं, पण देव कर्माच्या अधीन आहे असं वाटतं, दिसतं. जामवंती नावाची भगवंताची धर्मपत्नी आहे. पुत्र प्राप्त नव्हता. मग नारद महर्षीने सांगितलं की तुम्हाला पुत्र प्राप्त करायचं असेल तर भगवान शंकराची आराधना करा, व्रत करा आणि दररोज 1000 कमळं अर्पण करा. पण ती पूजा तुम्हाला नाही करता येणार, तुमच्या पतिदेवाला करावी लागेल. कर्माधीन ऐसा आवडे. आणि देवाने काहीच नाही ना. आपल्या पत्नीची असणारी पुत्रप्राप्तीची इच्छा जर भगवान शंकराच्या आराधनेतून पूर्ण होत असेल तर देवाने मग पूजेला प्रारंभ केला. आणि पूजा समाप्त होणार त्या दिवशी 1 कमळ नेमकं कमी पडलं. 1च कमळ. भगवान म्हणले 999 अर्पण केले आणि 1च राहिलं का. माझ्या शरीरालाच काय म्हणतात कमळ. कर कमल, चरण कमल, नेत्र कमळ. माझे डोळे जर कमळ असेल तर मग 1 डोळा अर्पण करायला काय हरकत आहे. भगवंताने तोच कमल म्हणून अर्पण केला. कर्माधीन ऐसा आवडे. स्वातंत्र्यामध्ये बाध नाही, स्वतंत्र आहे. स्वतःच्या इच्छेने परमात्मा राहू शकतो. प्रभू रामचंद्रांना मर्यादा होती. काल परवा आपण विचार केला, 1 बाणी, 1च बाण सोडायचा, दुसरा नाही. कामच नाही पडलं कधी सोडायचा, कारण तो बाण म्हणजे रामाचा बाण. एकदा सोडला की कामच करणार, म्हणून रामबाण. कधी कधी औषध असतं की नाही, ते औषध एकदाच घ्यायचं, परत घ्यायचं कामच पडत नाही. रामबाण एकदाच घ्यायचं, विष परत कामच नाही पडत. असा नका अर्थ घेऊ. औषध कधी कधी चांगलं असतं त्या अर्थाने घ्या ते. म्हणून कधी कधी त्या औषधाची जाहिरात असते ना, रामबाण औषध. म्हणजे हे रामाच्या बाणाप्रमाणे एकदाच घेतलं की काम करणार. भगवंताला काम नाही पडलं 1 बाणी. वचन दिलं म्हणजे दिलं, 1 वचने. आणि एकदाच लग्न केलं, 1 पत्नी. जेव्हा तो अश्वमेध यज्ञ करायचा तेव्हा पत्नी असल्याशिवाय यज्ञ करता येत नाही. भगवान म्हणले आपलं वचन आहे, जानकी मातेशिवाय दुसरी स्त्री जगामध्ये सगळी माता आणि भगिनीच आहे. लग्न नाही करणार मी, यज्ञ करता येणार नाही. उपाय काय. मग सीतेचीच असणारी प्रतिकृती सोन्याची अर्पण दररोज करायची तयार. दररोज 1 सुवर्णाची जानकी माता तयार करायची आणि सीता आहे असं म्हणून जवळ बसल्यानंतर यज्ञ करायचा. 1 बाणी, 1 वचने, 1 पत्नी. हे मर्यादा आहे. आणि या अवतारामध्ये माझी स्वतंत्रता तरी न मोडी. जिथं गेला तिथं लग्नच करून आला देव, माघारी नाही. आणि 16,100 एकदाच लग्न केले. अगोदरचे 8 लग्न तर काही प्रसंगाने झाले होते, जसं की रुक्मिणी मातेसोबतचा विवाह प्रसंगाने झाला, सत्यभामा मातेचा विवाह त्या मण्याच्या निमित्ताने, जामवंती मातेचा विवाह त्या मण्याच्याच निमित्ताने, असे 8 लग्न प्रासंगिक झाले होते. पण 16,100 लग्न एकदाच त्या भौमासुराने बहुतेक त्या उपवर झालेल्या अनेक 16,100 कन्या बंदिवासामध्ये टाकल्या आणि भगवंताने त्या सगळ्यांना मुक्त केलं. त्या कन्येने सांगितलं, या राक्षसांच्या ताब्यात आल्यामुळे आता कोणताही पुरुष आमच्यासोबत विवाह नाही करणार, मग आमचं जीवन अपूर्ण राहील. भगवान म्हणाले काय हरकत नाही. मग त्या सगळ्यांनी इच्छा केली की तुमच्यासोबत विवाह व्हावा. एकाच मंडपामध्ये 16,100 रूप धारण केले देवाने. माझी स्वतंत्रता तरी न मोडे, अरे कर्माधीन आहे सावडे. पण कर्माच्या ताब्यात असं वाटतं, तेही कुठपर्यंत. ते भ्रांतिबुद्धी तरी घडे, एरवी नाही. भ्रांतिबुद्धी म्हणजे अज्ञानाची बुद्धी. जोपर्यंत आपल्याकडे ही अज्ञानाची बुद्धी असेल, अज्ञान असेल, तोपर्यंत हे आपल्याला वाटतं, तेव्हाच हे घडतं. उपाधीची बुद्धी असेल तोपर्यंत घडतं. आणि एरवी उपाधी बाजूला करून जर पाहिलं, माया बाजूला करून पाहिली, तर तत्वता एरवी नाही, काहीच नाही. मी कर्माधीनसुद्धा नाही, होणं जाणं हे सुद्धा नाही, आणि अवताराला येणं संभव आहे हे सुद्धा नाही. जसं की वाऱ्याच्या योगाने समुद्रावर आपल्याला लाट दिसते आणि वारं शांत झालं की फक्त पाणीच असतं, तसं मायेच्या योगाने माझा अवतार दिसतो. आणि माया जर बाजूला केली की मी मात्र असंग, सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म असाच आहे. भ्रांतिबुद्धी तरी घडे, एरवी नाही. याकरिता उदाहरण देतात, उपाधीच्या योगाने हे दिसतं, उपाधी नसेल तर हे मात्र काही व्यवहार दिसणार नाही. की एकची दिसे दुसरे, ते दर्पणाचे आधारे, एरवी काय वस्तू विचारे दुजे आहे, तैसा अमूर्तची मी किरीटी.
परी प्रकृती जै अधिष्ठी ते साकारपणे नटनटी कार्या लागी. हे दुसरा पाठ आहे नटे नटी कार्या लागी. असे 2 पाठ आहे या ओवीमध्ये. दोन्हीचा अर्थ एकच होतो सामासिक पदाने अर्थ केला तर. एकची दिसे दुसरे उपाधीच्या योगाने म्हणजे मायेला वश होऊन प्रकृतीम स्वामधिष्ठाय आत्ममाया संभवामी स्वतःची माया नावाची उपाधी आणि त्या उपाधीमुळे माझा अवतार आहे हे सगळं दिसतं. त्याला कारण काय आहे? उपाधी. माया उपाधी बाजूला केली की तत्वतः मात्र स्वरूप शिल्लक राहतं. कसं? उपाधीमुळे कसा व्यवहार घडतो याकरिता ज्ञानोबारे उदाहरण देतात. हे बिंब प्रतिबिंब भावाचं उदाहरण आहे. एकची दिसे दुसरे. वास्तविक मनुष्याचं मुख एकच असतं, पण जर तो आरशासमोर गेला तर आरसा स्वच्छ उपाधी आहे आणि त्या स्वच्छ उपाधीमुळे एकच असणारं मुख आरशामुळे काय होतं माहिती आहे का? त्याच्यात पडतं प्रतिबिंब आणि त्या प्रतिबिंबामुळे या मुखाला एक नाव येतं बिंब. वास्तविक बिंबाच्या अगोदर काय आहे? मुख. पण प्रतिबिंबाच्या सापेक्ष जसं त्याला बिंब हे नाव यावं आणि मग प्रतिबिंब दुसरं, त्याच्या समोर असणारं मुख एक पहिलं. एकच दिसे, एकच मुख आहे, पण ते दुसरेपणाने दिसतं ना. ते कशामुळे? दर्पणाचे आधारे. दर्पण म्हणजे आरसा. आरशाचा आधार घेतला जसं एका मुखाच्या ठिकाणी म्हणजे बिंबाच्या ठिकाणी पुन्हा प्रतिबिंब भाव यावा. एरवी जर विचार केला ना, आरसा बाजूला केला आपण, आता आरसा जर बाजूला नेला तर काय जातं? आरशातलं प्रतिबिंब जातं. आणखीन काय जातं? प्रतिबिंबाच्या सापेक्ष आलेला बिंब भाव जातो. राहतं काय? फक्त मुख राहतं. म्हणजे आरशामुळे प्रतिबिंब आणि बिंब दोन्ही निघून जातात, फक्त मुख राहतं. तसं माया उपाधीमुळे मी अवताराला येतो आहे असं दिसतंय. ते माया उपाधी बाजूला केली की अवताराला येणं जाणं हे सगळं निघून जातं आणि राहतं काय? एकमेवाद्वितीय ब्रह्म हे फक्त माझं स्वरूप राहतं. एरवी काय वस्तू विचारे दुजे आहे. वस्तू विचारे म्हणजे वास्तव जर विचार केला तर दुजे आहे. दृष्टांतामध्ये मुखाच्या व्यतिरिक्त आरशामध्ये दुसरं मुख आहे का? अजिबात नाही. फक्त उपाधीमुळे दुजेपणाचा भाव येतो. जसं मुख एकच असावं तैसा अमूर्तची मी किरीटी. तसं अर्जुना, मुळामध्ये मी अमूर्तच आहे, निराकारच आहे, परंतु प्रकृती जै अधिष्ठी. जै म्हणजे जेव्हा, ज्या काळामध्ये माझी असणारी ही प्रकृती माया याचा मी अंगीकार करतो, याला धारण करतो किंवा हिच्याशी माझा योग येतो, तै म्हणजे तेव्हा साकारपणे. अमूर्त म्हणजे निराकार, मूर्त म्हणजे साकार. तेव्हा सगुण साकार होऊन कार्यालागी नटनटी. नट म्हणजे नटाप्रमाणे नटतो. नटनटी, त्या नटी शब्दामध्ये क्रियापद आहे. नटणे आणि नटनटी असा अर्थ घेतला तर नटाप्रमाणे नटतो. जसा एखादा अभिनेता अभिनय करतो तसा साकारपणे नटाप्रमाणे मी नटतो. दुसरा पाठ घेतला तर नटे नटी. अनेक प्रकारचे नटाचे अभिनय मी करत असतो, पण माझं कारण आहे कार्यालागी. मी एक कार्य करण्यासाठी हे करतो. ते कोणतं कार्य 8व्या श्लोकात येणार आहे आणि केव्हा नटी त्याचा कालावधी 7व्या श्लोकामध्ये येणार आहे. ते चिंतन आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.